नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण या लेसनमध्ये अतिशय महत्त्वाचा टेन्सचं टाईप शिकणार आहोत आणि टायटल आहे सिम्पल फ्युचर टेन्स. ऑलरेडी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स स्टडी केला आहे आणि आत्ता स्टडी करायचं आहे सिम्पल फ्युचर टेन्स. परत सगळ्यांनी एक लक्षात घ्यावं, आपलं स्ट्रक्चर असणार आहे कुठे शिकण्याचं स्ट्रक्चर, डिस्कस करण्याचं स्ट्रक्चर असणार आहे स्ट्रक्चर्स आणि युसेजेस. स्ट्रक्चर्स काय आहेत? स्ट्रक्चर्स म्हणजे काय? इन व्हॉट वे वी कॅन कन्स्ट्रक्ट डिफरंट सेंटेन्सेस इन दॅट पर्टिक्युलर टेन्स, त्याला म्हणायचं स्ट्रक्चर्स. आणि युसेजेस म्हणजे काय? वेअर टू यूज दीज स्ट्रक्चर्स. लक्षात येत असेल मला काय म्हणायचं सगळ्यांच्या. नाव लेट स्टार्ट विथ द फर्स्ट स्ट्रक्चर, पॉझिटिव्ह. व्हॉट इज पॉझिटिव्ह स्ट्रक्चर? दॅट इज सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. परत जर मागच्या सब टाईप्सशी तुम्ही याला कम्पेअर केलं तर इथे काय ॲड केलं आहे बघा मित्रांनो, फक्त आपण शाल ऑब्लिक विल इन कम्पॅरिझन टू सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय होतं बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, राईट. आता याच्यामध्ये काय टाकलं आहे फक्त मी इथे, दॅट इज शाल विल, झाली फ्युचर ॲक्शन, दॅट्स इट. चेंज इन द फॉर्म ऑफ द वर्ब, नथिंग एल्स. आता पॉझिटिव्ह स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. परत रिवाईज करतो. V1 काय आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, कुठल्याही क्रियापदाचा पहिलं रूप ज्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल देण्याची गरज आहे तर देतोय. परत रिवाईज होईल तुमचं. V1, V2, V3. V1 दॅट इज फॉर एक्झाम्पल you take again the same example, that is what? Write. What is we do? Wrote. What is V3? Written. आणि आपण इथे काय यूज करतो मित्रांनो? V1. तर एक्झाम्पल्स बघूयात पॉझिटिव्हसाठी. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरमध्ये आय शॉल कॉन्टॅक्ट यू. आय काय झालं मित्रांनो? सब्जेक्ट, शॉल हेल्पिंग वर्ब, कॉन्टॅक्ट V1 फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि यू काय झालं आहे? ऑब्जेक्ट. आता इथे एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आय आणि वी नंतर आपण काय यूज करतो आहे? शॉल. आणि बाकी उरलेले जे आहे ही, शी, इट, दे असेल त्यानंतर काय यूज करायचं आहे? विल. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इथे जर आत्ता इन मॉडर्न युसेजेस इथं बऱ्याच वेळेस आय विल कम असंही म्हटलं जातं. इवन दॅट इज ॲक्सेप्टेबल. म्हणजे शॉल नाही यूज केलं नाही आणि विल यूज केलं असेल तर ते चुकतं आहे असं नाही. इवन दॅट इज ॲक्सेप्टेड. नाव सेकंड एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, ही विल रिब्यूक दॅम. ही सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, रिब्यूक म्हणजे धमकी देणे, REBUKE, दॅम. सो दिस इज अन ऑब्जेक्ट. परत यावर तेच कॉन्सन्ट्रेट करा सगळ्यांनी. कुठला फॉर्म म्हणतोय आपण याला? वी आर टॉकिंग अबाउट वर्ब अँड वर्ब्स आर नथिंग बट असोसिएटेड विथ व्हॉट? टाईम ऑफ अन ॲक्शन. What is the third example? They will read the novel. They will read the novel. They झालं आहे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, नंतर रीड काय झालं आहे? V1 आणि द नॉवेल काय झालं आहे? ऑब्जेक्ट. नाव नेक्स्ट स्ट्रक्चर, निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी वाक्य कसे बनवायचे कुठल्या सेंटेन्समध्ये? सिम्पल फ्युचर टेन्स. नाव व्हॉट इज द स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. काय फक्त चेंज केलं आहे मित्रांनो मी या स्ट्रक्चरमध्ये? पॉझिटिव्हमध्ये काय टाकलं इकडे? नॉट, झालं निगेटिव्ह. क्लिअर? ओके. एक्सक्यूज मी. एक्झाम्पल, द मॅनेजर विल नॉट फिक्स द इशू. द मॅनेजर विल नॉट फिक्स द इशू. इथे कॉन्सन्ट्रेट करा. द मॅनेजर सब्जेक्ट आहे, द इशू इज द ऑब्जेक्ट, बट विल नॉट फिक्स. विल नॉटला परत आपण काय म्हणू शकतो? ओंट. विल नॉटचं शॉर्ट फॉर्म काय? ओंट. देन वी शॉल नॉट आस्क एनी क्वेश्चन्स. परत सब्जेक्ट
shall not helping verb, ask V1 and any questions काय आहे that is the object. Now she will not open the door, subject, helping verb, V1 and this is what object. आणि शाल नॉटचं काय होतं इकडे कुठेतरी यूज केलेलं आहे बघा मी शांट दिस वन दॅट इज द कॉन्ट्रॅक्शन ऑफ शाल नॉट. नाव लेट अस मूव टू द नेक्स्ट स्ट्रक्चर अँड व्हॉट इज द स्ट्रक्चर इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय दॅट इज अबाउट क्वेश्चन्स हाऊ टू कन्स्ट्रक्ट क्वेश्चन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. कसे कन्स्ट्रक्ट करायचे परत देर आर 4 you can say structures of interrogative. They are first one म्हणजे positive, second negative, third one WH positive and fourth one WH negative. Shall plus shall oblique will plus subject plus V1 plus object question mark. Negative मध्ये not टाकलंय. WH टाईप मध्ये इथे कंटिन्यू एक्सक्यूज मी कंटिन्यू केलंय स्ट्रक्चर. आणि फोर्थमध्ये देखील काय केलं इथे फक्त शाल विल आणि इथे फक्त ॲड करायचं काय आहे आपल्याला हिअर नॉट ते होतं निगेटिव्ह. सगळ्यांनी लक्ष द्या. थर्ड आणि फोर्थमध्ये काय केलं आहे WH टाईप पॉझिटिव्ह WH टाईप निगेटिव्ह. स्ट्रक्चर जर पहिलं लक्षात आलं असेल पॉझिटिव्ह डेफिनेटली यू विल अंडरस्टँड निगेटिव्ह ॲज वेल ॲज इंट्रॉगेटिव्ह. इकडे बघा ना इथे जे दिलंय बघा शाल विल याला अगोदर जर घेतलं तर लगेच काय तयार होतं आहे क्वेश्चन. फक्त प्लेस चेंज करायचं आहे तुम्हाला नथिंग एल्स. नाव एक्झाम्पल्स विल ही कन्स्ट्रक्ट द वॉल क्वेश्चन मार्क. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट वन. शांट आय रिवाइज इट दिस. थर्ड स्ट्रक्चर WH टाइप what will she prepare that is again this. How or you can say what we will make it negative. How won't they or how will not they water the garden and what should be there? There should be a question mark. Please try to understand each and every aspect and each and every structure here. I made small changes here that is for negative and what should be there question mark. Question mark is compulsory for interrogative and in this way you need to study. I am going to revise positive structure, negative structure and interrogative structures are there. Now what is the use of simple future tense? It is used to denote what? Future action. भविष्यातली घटना सांगायची असेल तर यूज केला जातो. If you are going to read all these examples they are associated with what? Future action. आत्ता घडणारी नाही भविष्यात घडणारी आहे. आय विल टीच यू यू कॅन से वॉट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय विल टीच यू म्हणतोय मी म्हणजेच कुठला यूज केला आहे सिम्पल फ्युचर टेन्स. होप यू अंडरस्टूड डिफरंट स्ट्रक्चर्स ॲज वेल ॲज युसेज ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. थँक्यू सो मच.